इयत्ता 5वीत शिकते. आदरणीय गुरुजनांनो, माझे वर्गमित्र. 400 वर्षापूर्वी जिजाऊंना कुशीत जन्मल्याने निराकस पार म्हणजे शुभा राजनीती युद्ध निधी कमिनी गावा यासह कुट्ट ससाच्या परस्पर सुभा एकीकडे सह्याबाईला घाट म्हणजे सुभा सरसरच्या रक्ताची लाट म्हणजे सुभा त्या माणसासाठी माणुसकी मोठ्याला पाप म्हणजे शुभा दुश्मनाच्या काळजातही पवित्र स्थान निर्माण करणारा दिव्यांकार म्हणजे शुभा तलवार न सर्वांच्या सोडणारा रोटी तलवार न सर्वांच्या सोडणारा रोटी पण स्वराज्य स्थापन करणारी छाप फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्याच रक्तारूपी शिवाजी महाराजांच्याच रक्तारूपी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज हा केवळ ती नसलेली सत्ता नाही तर तो एक मंत्र आहे त्या मंत्राला उच्चारताच अंगाचे रक्त सरसरायला लागते आणि एकीकडे सकारात बोलताना बघावते यावे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे स्थापन केले हिंदवी स्वराज्याचे स्थापन करत असताना महाराजांकडे प्रचंड सैनिकांचा साठाही होता शिष्ट पुरवठाही नव्हता महाराजांनी सैनिकी गोळा केली नाही तर स्वराज्यावर प्रेम करणारी माणसे गोळा केली आणि त्यांच्या आधीच ससलं दिली मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणारी इतकी मी नक्कीच मोठी नाही पण जेवढे मला कळले ते मी तुमच्यासमोर प्रामाणिकपणे बोलण्याचा प्रयत्न केला शय्यातलीच्या छाताला तो नाथ फवारणी काजे शय्यातलीच्या छाताला तो नाथ फवारणी काजे काळजात वाहते आमच्या रक्तात वाहते राजे काळजात वाहते आमच्या रक्तात वाहते राजे तुफान गरजतो आग ओगतो वाघ मराठी माझा तुफान गरजतो आग ओगतो वाघ मराठी माझा सन्मान लागतो जाण झोकतो तुफान मातीचा राजा तुफान मातीचा राजा वाघाची चाल करुणाची नजर वाघाची चाल करुणाची नजर स्त्रियांचा आदर अशीच असावे मावळ्यांचे वर्णन अशीच असावे मावळ्यांची वर्णन हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज याबद्दल मी तुम्हाला दोन शब्द बोलणार ताजमहल प्रेमाची निशाणी आहे ताजमहल प्रेमाची निशाणी आहे ना शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे एका सिंहाची कहाणी आहे कोणी विचारले ना कॉलर ताट कोण सांगा कोणी विचारले ना कॉलर ताट कोण सांगा मराठी या शब्दाचा अर्थ काय तर मरेपर्यंत महाराजांच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब 12 महिने 11 खिलाडू 12 महिने 11 खिलाडू 9 कह 8 दिशा 7 आश्चर्य 6 संवेदना 5 महासागर 4 वेग 3 ऋतू 2 डोले आणि फक्त एकच राजे शिवलाय माझे एकच राजे शिवलाय माझे पीटी श्लोक ओम्या शब्दावर संशोधन करत आहे पण मला असे वाटते खरे संशोधन छत्रपती शिवाजी महाराज हे नावावर करायला हवे कारण हे नाव बोलताच अंगावर सहाने उभे राहतात तिथे ठोके वाजतात मित्रांनो पानगळ बघले जब शिवाजी महाराज तयार होते पानगळ बघले जब शिवाजी महाराज तयार होते उठाकर तलवार जब खोले पर सवार होते उठाकर तलवार जब खोले पर सवार होते जब जितने सारे अल्लाह के बंदे होते कासम पे मराठे होते कासम पे नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी नमो धर्मभूमी तिच्या कामी पडो दे माझा सदा मी नमामी परम पवित्र माझ्या या मातृभूमीला माझा नमस्कार सन्माननीय व्यासपीठ वैद्य जमलेले माझे सर्व मित्र मैत्रिणी मी परिसंतोष नाईक आज तुमच्याशी असे एका महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्याचा मला तुम्हाला नाही संपूर्ण देशाला अभिमान आहे सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवान निळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्रात असा एकच राजा होऊन गेला मित्रांनो 400 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्र भूमीला एक अचूकन मिळाला ज्याने स्वतःच्या पराक्रमाने शौर्याने धाडसीने व जिद्दीने होत्याचे नव्हते आणि नव्हत्याचे होते करून मूलभूत मावळ्यांची जोरावर महाराष्ट्र भूमीवर भगवा फटका त्यावेळी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ माजवत होत्या मुघलांच्या किरीत अनेक लाखो मराठा सैनिक खितपत पडले होते स्त्रियांची अब्रू लुटली जात होती अनेक बायकांच्या कुंकवाची घणी मारली जात होती अशा परिस्थितीत महाराष्ट्र भूमीला होता एक संकट पेटता अंकार अखेर ती वेळ आली सह्याद्रीची गर्जना झाली 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला जिजाऊंच्या मोठी सिंह जन्मला मानाचा पुत्र करते शिवाजी महाराजांना ज्याने मराठी मातीत भगवा झेंडा रोवला गेली कित्येक वर्षापासून अंधारात जाचविणाऱ्या महाराष्ट्र भूमीवर जाऊन प्रकाशाचे किरण पसरत लागले अवघ्या वयाच्या 16व्या वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सत्ता आपल्या हातात घेतली आणि स्वराज्याची घोडदौड सुरू झाली अत्यंत कमी वयात छत्रपती शिवाजी महाराजांनी धाडस केले व ते पूर्णत्वास नेले
यासाठी त्यांना अनेक सागरांचा साथ लागला. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, येसाजी गंगे यासारख्या अनेक स्वामींनी आपल्या प्राण्याच्या अवधूतीला मागे पुढे विचार केले नाही. शिवरायाच्या पूर्वी अनेक राज्य करून गेले. शिवरायानंतरही अनेक राज्य तयार झाले, पण सर्वात आदर्श म्हणून राजा ओळखतात तो फक्त शिवाजी महाराज. याचे कारण असे आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे असलेले स्वराज्याबद्दल प्रेम, निष्ठा, पराक्रम व निष्कलंक चरित्र. शेतकऱ्याच्या भाषेत देटाला हात लागता कामा नये असे म्हणत शेतकऱ्यांवर जीवापाड प्रेम करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे एक व प्रजादक्ष राजा होते. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांसोबत नियमित प्रेमाने आपुलकीने वागत असे. ऊन, पाऊस, वारा याची तमन्ना न बाळगता स्वराज्यासाठी झटायचे, दिवस रात्र झटायचे. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. स्वतःच्या घरादाराला विसरून लोकांची मायाने काळजी घेणारा फक्त माझा शिवबा होता, फक्त माझा शिवबा होता. शिवाजी महाराज एक सर्व गुण संपन्न व्यक्ती आहे, ज्याने काळा फक्त अंधारात आपली दिशा ठरवून वाट काढत, कितीही संकट आले तरी न डगमगून जाता सीतापेने मात करत. छत्रपती शिवाजी महाराज हे असे पुत्र आहेत ज्याने गुलामी नाकारत स्वराज्याचे निर्माण केले. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्याचा वेग जास्त होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्याचा वेग जास्त होता. अन्याय विरुद्ध लढण्याचा इरादा नाही होता. असं सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. राज्य रक्षक संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराजांचे पदस्पर्शीने पावन झालेल्या या भूमीत मला शिवरायाविषयी मनोगत व्यक्त करण्यास संधी दिली त्या आयुष्याचे आभार. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या आदिदेवत, भूपती, नृपती, पृथ्वीपती, परप्रतापी, प्रगल्भ बुद्धिमान, विख्यात विश्ववंदनीय राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी या जिजाऊचा लेखिका मनांचा मुजरा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की हे शब्द कानास पडतात त्या मुलांचा आपोआप जाय बाहेर पडतो. रक्त सळसळते, छाती पाण्यात फुलते, अंगावर काटे येतो. अशा मराठा मी बनतो ऋतिका. आज मी ते अशा महान महापुरुषांच्या गाथा उलगडण्याचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाचा अभिमान आहे. विजयसारखी तलवार चालून गेला, निथळ्या छातीने हिंदुस्थान हालून गेलं. विजयसारखी तलवार चालून गेला, निथळ्या छातीने हिंदुस्थान हालून गेला. वाघेनाथ्या अफजल खानाचा कोथळा फाडून गेला. वाघेनाथ्या अफजल खानाचा कोथळा फाडून गेला. अशा मराठी मराठा शिवभा होऊन गेला. अशा मराठी मराठा मला शिवभा होऊन गेला. आज या मातीमध्ये जन्म घेतल्याने मुलांना या सांगतो नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, कारण जर त्या शिकल्या माती त्यांच्या मातीमध्ये मी शिवरायाचे नाव ठेवते. शिवछत्रपती हे नाव भारताच नाही तर संपूर्ण देशाच्या कानापर्यंत सर्वत्र पसरले आहे. कोण होते छत्रपती, अशी कोणते काम केले ज्यांच्या 350 वर्ष होऊन गेले त्यांचं नावाचे जयकार शंभीकडे होते. छत्रपती शिवाजी महाराज कोण होते तर ते मी सांगते. रुद्रांचा अवतार तो वाघाचा ठसा होता. रुद्रांचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचारता शहादूला आणि विचारता शागरी लहरीना, विचारता शहादूला आणि विचारता शागरी लहरीना माझा शिवबा कसा होता, माझा शिवबा कसा होता. खरं छत्रपती शिवाजी महाराज हे नाव असं आहे की त्यांच्या नावाचा एक एक अक्षर त्यांच्या कार्याची आणि त्यांच्या पराक्रमाचे असते. छ म्हणजे 36 बळ असणारे. त्र म्हणजे त्रस्त मोगलांना करणारे. प म्हणजे परत न फिरणारे. ती म्हणजे तिन्ही गट जाणणारे. शी म्हणजे शिष्टप्रिय. वा म्हणजे वाणिज्यते. जी म्हणजे जिजाऊचा पुत्र. म म्हणजे महाराष्ट्राची शान. हा म्हणजे हार न मानणारे. रा म्हणजे राजाचे हितचिंतक. ज म्हणजे जनतेचा राजा शिव छत्रपति. हरे रंग का सपना लेकर अफजल खान आया था इस माटी पे. हरे रंग का सपना लेकर अफजल खान आया था इस माटी पे, लेकिन छत्रपति शिवाजी महाराज ने भगवे रंग का झंडा गाड़ दिया उसकी छाती पे. लेकिन छत्रपति शिवाजी महाराज ने भगवे रंग का वीर शिवाजी पालनहार, शूरवीरों की धरती, वीर शिवाजी पालनहार, बुराई जिससे डरकर भागे, ऐसी गुंजी है उनका, ऐसी गुंजी है उनका. आदरणीय शिक्षक और मेरे प्यारे दोस्तों, आप सभी को मेरा नमस्कार. मेरा नाम रिया झा है. आज मैं भारत के महान योद्धा, कुशल रणनीतिज्ञ और न्यायप्रिय राजा छत्रपति शिवाजी महाराज के बारे में कुछ शब्द प्रस्तुत करना चाहूंगी. उनका जीवन हमें साहस, नेतृत्व और अपनी मातृभूमि के प्रति समर्पित अद्वितीय प्रेरणा देती है. छत्रपति शिवाजी महाराज का जन्म 19 फरवरी 1630 को सिमनेरी दिल्ली में हुआ. उनकी माता जीजाबाई ने उनको बचपन से ही धर्म, न्याय और कर्तव्य परायणता के संस्कार दिए. ये संघर्षमय जीवन हमें यह सिद्ध कर दिया कि सच्चे नेतृत्व की पहचान ताकत से नहीं बल्कि लोगों के हितों और उनकी भलाइयों के प्रति प्रतिबद्धता से होती है. छत्रपति शिवाजी महाराज की सबसे बड़ी ताकत उनकी सैन्य रणनीति थी और उन्होंने छापामार युद्ध कला का सफलतापूर्वक उपयोग किया. उनके नेतृत्व में मराठा साम्राज्य ने कई शक्तिशाली दुश्मनों को हराया और उनकी कहानी केवल वीरता की नहीं बल्कि सामाजिक सुधारों की भी. उन्होंने महिलाओं के सम्मान और सुरक्षाओं के लिए सख्त कानून बनाए. उनकी सेना में जाति, धर्म और सामाजिक वर्गों का भेदभाव नहीं था. देश के अभिमान शिवाजी, राष्ट्र की है शान शिवाजी. देश के अभिमान शिवाजी, राष्ट्र की है शान शिवाजी. स्वराज्य का दूसरा नाम शिवाजी और हर हिंदू की पहचान शिवाजी, और हर हिंदू की पहचान शिवाजी.
छत्रपति शिवाजी महाराज का जीवन हमें प्रेरणा का स्रोत है। उनकी इच्छा शक्ति और आत्मविश्वास हमें यह सिखाते हैं कि यदि हमारे कठिन परिस्थितियों में हमें हार नहीं माननी चाहिए। और उनका कहना था कि स्वराज्य मेरा जन्मसिद्ध अधिकार है और इसे मैं लेकर रहूंगा। छत्रपति शिवाजी महाराज का जीवन हमें यह सिखाते हैं कि यदि हमारे इरादे मजबूत हो, हमें कोई लक्ष्य की प्राप्ति समर्पित करनी हो तो हमें कोई उनकी बाधाओं से डर नहीं लगना चाहिए। आइए हम उनकी शिक्षाओं को अपने जीवन में अपनाएं और भारत को एक महान राष्ट्र बनाने में योगदान दें। जाता जाता माझ्या मी भाषणाची समापन एका साडीने करणार आहे, ते तुम्ही ऐकावी माझी नम्र विनंती। आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवाचा दरारा, माझ्या शिवाचा दरारा। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। माय जिजाऊ कोटी जन्मले क्षत्रिय तेज कुळाचे, रुबाब भारी नजर करारी राजे साऱ्या जनाचे। माय जिजाऊ कोटी जन्मले क्षत्रिय